महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर, विविध समिती प्रमुख आणि सदस्यांची नियुक्ती। विजय वडेट्टीवार लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर नियम समितीच्या प्रमुखपदी, तर मुर्जी पटेल अल्पसंख्याक कल्याण समिती प्रमुख। अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर आणि समर्थक आक्रमक। अनिल परबांच्या घरासमोर मयूर बगेरियांची बॅनरबाजी। नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी कार्याला सलाम अशा आशयाचे बॅनर। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। आरोपी दत्ता गाडेच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने गाडेच्या कोठडीत वाढ। पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात शिवसेनेकडून संघटन बांधणीवर भर। पूर्व विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुखांची नेमणूक। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30,000 सदस्य नोंदणीचे लक्ष्य। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांमध्ये वाद। नाशिकच्या साधू महंतांची आज पत्रकार परिषद। साधू महंत पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून केवळ 7,15,000ची मदत मंजूर। जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता। नागपूर हिंसाचारातील आरोपी मोहम्मद हमीद इंजिनियरचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज। मोहम्मद हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर सुनावणी। चालू आर्थिक वर्षात पुणे महापालिकेला मिळकत करातून 2,229 कोटी रुपयांचं उत्पन्न। एकाच दिवशी 13 कोटी 20 लाख रुपयांचा मिळकत कर तिजोरीत जमा। महापालिका प्रशासनाची ही माहिती। पुणे रेल्वे स्टेशनच्या पलाटांवर प्रवाशांची गैरसोय। दररोज हजारो प्रवाशांचा वावर असूनही सुविधांची कमतरताच। गंभीर गुन्ह्याच्या तपासणीसाठी पुणे पोलिसांकडून ई-साक्ष ॲपचा वापर करण्यात येणार। ॲपच्या वापराबाबत पुणे पोलीस दलातील 2,500 पोलीस कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण। पुण्याच्या गणेशपेठ परिसरात मेफेड्रॉन ड्रगची विक्री करणाऱ्या सराईताला पोलिसांकडून अटक। आरोपीकडून 6 लाखांचा मेफेड्रॉन ड्रग जप्त। परासखाना पोलिसांची कारवाई।